श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार सर्वांना. यावर्षी मकर संक्रांतीला एक खूप मोठा चमत्कार घडतोय. तब्बल अनेक वर्षांनी संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आली आहे. मकर संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी येणे हा एक अत्यंत दुर्मिळ आणि शुभ संयोग आहे. हा दिवस तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणणारा ठरू शकतो. पण त्यासाठी तुम्हाला काही खास गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. मकर संक्रांत म्हणजे सूर्याचा राशी बदल आणि एकादशी म्हणजे भगवान विष्णूची सेवा. तर मंडळी, या दिवशी सकाळी लवकर उठून तीळ टाकलेल्या पाण्याने स्नान करा. सूर्याला अर्घ्य देताना त्यात थोडे काळे तीळ टाका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच्या दिवशी तीळ गुळाचे दान केल्याने पितृदोष दूर होतो आणि विष्णूची कृपा आपल्यावर होत असते. संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी आल्यामुळे काय करावे आणि काय करू नये? तर जेव्हा संक्रांत आणि एकादशी एकत्र येते तेव्हा नियमांचे पालन करणे अधिक फलदायी ठरते. संक्रांतीला तिळाचे महत्त्व असते. एकादशी असली तरी तुम्ही अंघोळीच्या पाण्यात तीळ वापरू शकता आणि तिळाचे दान भगवान विष्णू आणि सूर्यदेव दोघांच्या उपासनेचा आहे. म्हणून या दिवशी गायत्री मंत्र आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ नक्की करा. या दिवशी अन्नदान, वस्त्रदान आणि विशेषतः तिळाचे दान करणे खूप शुभ मानले जाते. एकादशी असल्यामुळे ज्यांना एकादशी असते त्यांनी उपवासाचे पदार्थ खावे. एकादशीला तांदूळ खाणे शास्त्रात निषिद्ध मानले आहे. संक्रांत असली तरी खिचडी किंवा तांदळाचे पदार्थ खाणे टाळा. एकादशीला तुळशीची पाने तोडू नयेत. पूजेसाठी आदल्या दिवशीच तुळशीचे पाने तोडून ठेवा, कारण एकादशीला तुळशी मातेचा उपवास असतो. संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला म्हणण्याचा दिवस आहे. त्यामुळे वादविवाद किंवा राग टाळावा. आज आपण या दिवशी कोणते उपाय करायचे आहे ते पाहणार आहोत. पहिला उपाय म्हणजे कर्जमुक्तीसाठी. एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीसमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि 11 वेळा प्रदक्षिणा घालाव्या. दुसरा उपाय म्हणजे आरोग्यासाठी. सूर्याला तांब्याच्या कलशातून जल अर्पण करताना त्यात लाल फुले आणि तीळ टाकावे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा.